आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेर तालुक्यात धनगर समाजाचे निवेदन आंदोलन। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव। आज सकल धनगर समाज जामनेर तालुका यांच्यातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे अशी ठाम मागणी आज जामनेर तहसीलदार यांना करण्यात आली। यावेळी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला। सध्या आंदोलन जामनेर तालुक्यापुरते मर्यादित असले तरी ही लढाई इथवरच थांबणार नसून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर सकल धनगर समाजाचे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला देण्यात आला। समाजाच्या या आंदोलनाला तालुक्यातील विविध गावांमधून मोठा प्रतिसाद लाभला असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा येथे सकल धनगर समाज यांच्यातर्फे देण्यात आला। आज सर्व सकल धनगर समाजामार्फत आम्ही जामनेर येथे निवेदन दिलेले ST आरक्षणासाठी। आमचा एक धनगर बांधव जालन्याला आज 6 दिवसापासून आमरण उपोषण करतोय, तरी या शासनाने त्याची अंमलबजावणी, आमच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मी शासनाला विनंती करतो। आणि आज आम्ही त्या माध्यमातून जामनेरला येथे तहसील ऑफिसला आज ST आरक्षणासाठी मोर्चा काढलेला होता आणि आताच तहसीलदार साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। तरी सर्व सकल बांधवांनी आज या आरक्षणाला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल सर्व धनगर बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो। आम्ही सर्व सकल धनगर समाज बांधव जामनेर तालुका, संपूर्ण जामनेर तालुक्याच्या वतीने आज शासनाला आम्ही निवेदनाच्या मार्फत कळवलेलं आहे। आमचे धनगर समाज बांधव गेल्या 17 तारखेपासून जालना येथे दीपक भाऊ बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर धनगर समाज बांधवांना आरक्षण हे ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून हे ऑलरेडी ST मध्ये दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही आजपर्यंत झालेली नाहीये। ही जी मागणी आहे सकल धनगर समाज बांधवांची ST मध्ये आरक्षण मिळावं, ही भारताला जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासूनची ही आमची सर्वांची मागणी आहे। परंतु आजपर्यंत जे काही सरकार आलेले असतील त्या सर्वच सरकार माध्यमांनी धनगर समाजांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे केलेलं नाहीये। खरं तर आमची मागणी ऑलरेडी आम्ही धनगर सकल समाज बांधव हे ST मध्ये आरक्षण अगोदर मिळालेलं आहे, परंतु अंमलबजावणी न झाल्या कारणानं आजही आमच्या सकल धनगर समाज बांधवांच्या हाल अपेक्षा या होत आहे। आणि आमची मागणी जी रास्त मागणी आहे, आम्ही कुणाचं आरक्षण त्या ठिकाणी हिसकावून घेत नाहीये, आमच्या हक्काचं आहे, आम्ही तेच मागतोय। आणि या निवेदनाच्या मार्फत आम्ही शासनाला या ठिकाणी कळवतो, आमचे धनगर समाज बांधव 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे, त्याच्या उपोषणाची त्या ठिकाणी त्यांनी दखल घेण्यात यावी। कसं आहे, आम्ही सगळं आमचा धनगर बांधव हा रानावनामध्ये मेंढपाळ करत असताना त्या ठिकाणी भटकत असतो, आमची त्या ठिकाणी हलाखीची परिस्थिती आहे, याचा अभ्यास शासनाने त्या ठिकाणी करावा आणि त्याद्वारे आम्हाला सर्व धनगर समाज बांधवांना ST मध्ये आरक्षण मिळावं अशी मी या निवेदनामार्फत सर्व जामनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने आमची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। येळकोट येळकोट। आपण आता कोणत्या प्रवर्गात आहात? आम्ही सध्या NT या प्रवर्गामध्ये आहोत, NT क या प्रवर्गामध्ये आम्ही सध्या या ठिकाणी आहोत। आणि आमची जी मागणी होती किंवा आहे की ST मध्ये आम्हाला ज्याची आरक्षण दिलेलं आहे पण ती अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आमचं हे आंदोलन या ठिकाणी होतं, असं निवेदन आम्ही या ठिकाणी शासनाला दिलेलं आहे। आज तुम्ही जे निवेदन दिलं, जे आंदोलन केलं, या आंदोलनात जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर पुढची रणनीती काय असेल? आमचे धनगर समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि उद्या 24 रोजी राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन हे जालना या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी निवेदन हे दिले जाईल आणि त्याद्वारे दीपक भाऊ हे पुढची रणनीती ठरवतील आणि त्याद्वारे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन हे होईल।
पोस्ट